नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मोबाईल शाप की वरदान. अहो तुम्ही काय करताय, जरा नीट उभ्या राहा ना. अहो तुमची बॅग लागतेय, मला बाजूला घ्या. अहो तुम्ही मला पूर्णपणे चेपून टाकलंय. शी. अहो तुमची बॅग बाजूला घ्या ना आणि जरा नीट उभ्या राहा. हे सगळं मी एकटीच बडबडवते. मागून काहीच हालचाल दिसेना, म्हणून शेवटी रागाने मागे पाहिलं तर मॅडम कानामध्ये इयरफोनचे गोळे घालून मोबाईलवर सावरत होती. तिची बॅग कुठे लटकल्या याची तिला काहीच जराही काळजी नव्हती. तिचा पूर्णपणे लक्ष तिच्या मोबाईलमध्ये होता. तिचं मोबाईल सावरणं बघून माझी अजूनच सटकली. अगं बाई, तो मोबाईल ठेव बाजूला आणि बॅग काढ, अडकली आहे ती. किती वेळा बोलायचं तुला. शेवटी तिने मला अपेक्षित असंच उत्तर दिलं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो? असंच उत्तर देणाऱ्याला वाटतं सटसट कानाखाली वाजवावी. एक तर तुम्ही दुसऱ्याला त्रास देणार आणि वरून अरे रवी. कुर्ला ते दादर म्हणायला अंतर फारच कमी, पण प्रचंड गर्दी आणि त्यात ऑफिस टाइम, त्यामुळे सगळी गर्दी ही फास्ट ट्रेनला. अक्षरशः लोक दरवाजाला लटकून प्रवास करतात. कुणाचा हात दुसऱ्याच्या हातात जाऊन जरी अडकला तरी तो दादर येईपर्यंत तसाच ठेवावा लागतो. एवढ्या गर्दीत पाक आणि पोट एक होऊन जातं. जसं काही सर्वजण स्टॅच्यू गेम खेळत असतात, त्यात हे मोबाईल ॲटिट्यूड युजर. कोणाच्या इयरफोनच्या वायरमध्ये बॅग अडकते, कुठे हात अडकतोय. चुकून ह्यांना धक्का लागून मोबाईल ट्रेनमध्ये पडला तर ह्यांचं चाकचूक चालू आणि काही महाभाग तर दुसऱ्याच्या खांद्यावर मोबाईल ठेवून खुशाल चॅटिंग करत असतात. काही तर दरवाजाला लटकलेले असतात. जीव गेला तरी चालेल, पण मोबाईल हातातून सुटू देणार नाही. न राहून मी पूर्णपणे लेडीज डब्यामध्ये सर्वत्र नजर फिरवली आणि पाहिले तर काय आश्चर्यच. 100% लेडीजमध्ये 80% लेडीज वर्ग मोबाईलमध्ये एवढा दंग आहे, त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचं भानही राहून नव्हतं. राहिलेल्या 20% लेडीजमध्ये कोणी गप्पा मारतंय तर कोणी पुस्तक वाचतंय, कोणी देवाचं नामस्मरण करत तर कोण झोपा काढतंय आणि कोणी इतरांचं निरीक्षण करतंय. यात मी एक होते. ट्रेनचा वेग वाढला आणि माझ्याही मेंदूने जोर धरला. तो थेट मोबाईलचा स्मार्टफोन कोणी शोध लावला असेल इथपर्यंत जाऊन पोहोचला. विज्ञानाला आपण जाळ्यात अडकवलंय की विज्ञानाने आपल्याला जाळ्यात फसवलंय, हा प्रश्न मनात उभा राहिला. तंत्रज्ञानाने आपले जीवन नक्की सोपे झाले आहे, पण याच तंत्रज्ञानाने आपलं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे, हेही तेवढंच खरं. एवढासा तो मोबाईल, अगदी हाताच्या पंजा एवढा, पण पूर्ण विश्वच व्यापून टाकलंय त्याने. गुगल, यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, कँडी क्रश, टेम्पल रन, हार्श आणि बरंच काही. आजकालच्या बाजूच्या रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा व्हॉट्सअपवरून गुड मॉर्निंग केलं जातं आणि तीच व्यक्ती समोर आल्यावर बोलायचे सुद्धा कष्ट पडतात आपल्याला. टिकटॉकवर फेमस कोण आहे याची खबर असते, पण बाजूच्या रूममध्ये नेबर्स कोण आहेत याची खबर नसते आपल्याला. अभिनंदन किंवा श्रद्धांजली देण्यासाठी स्टेटस ठेवला जातो, पण नात्यात मात्र डिस्टन्स ठेवला जातो. कामावरून घरी आलेला नवरा बायकोला एकमेकांशी बोलायला टाईम नाही, पण मोबाईलवर तासनतास चॅटिंग करणं प्राईम आहे. खरंच आमचं जीवन फारच सुंदर होतं हो. भातुकलीचे खेळ, कबड्डी, खो खो, पकडापकडी, लपाछपी, चेंडूफळी, लंगडी, विट्टूदांडू, लगोरी, टायर चालवणे, गोट्या खेळणे, ठिकरी, पच्ची आणि कितीतरी सारे खेळ. या सर्व खेळांमध्ये त्या टेम्पल रन किंवा तो पबजीची सर घेणार का? आजकालच्या मुलांना जर प्रश्न विचारला, बाळा तू क्रिकेट खेळतो? हो. कुठे जाता तुम्ही खेळायला? तर उत्तर येतं मोबाईलवर. पण यात त्या मुलांची काहीच चूक नाही. कम्प्युटर युगातली मुलं ती अजून काय उत्तर देणार? खरं तर याला जबाबदार आपणच आहोत. हट्टी मुलं आईवडिलांना त्रास देतात म्हणून हातात मोबाईल देऊन शांत करणं, छोटं बाळ जेवत नाही म्हणून मोबाईलवर गाणी लावून जेवायला भरवणं, मुलांच्या समोर मोबाईलचा जास्त वापर करणं, या सगळ्या सवय आपणच मुलांना लावतो आणि त्यांचं बालपण हिरावून घेतो. मैदानी खेळ तर फारच कमी खेळले जातात. मुंबईसारख्या शहरात त्यात आपली मुलं बाहेर किती सुरक्षित आहेत ही भीती. त्यामुळे मुलांना घरी बंद केलं जातं आणि पर्यायी म्हणून मोबाईल हातात दिला जातो. मोबाईल म्हणजे काय हे आम्हाला 12वी नंतर कळलं असेल,
खरं जीवन तर आम्ही जगलो, मित्रमैत्रिणींशी तासनतास गप्पा मारताना. विषयांशी कधी गरजच भासली नाही. गाव, नाव, फळ, फूल यासारखे खेळ खेळताना वेळेचं कधी भानच राहिलं नाही. काटा पायात रुतेल्याची पर्वा न करता करवंदीच्या झाडीत घुसून लाल लाल करवंद तोडून काढणे, जांभळं खाऊन जांभळी झालेली जीभ दाखवणे याची मजा कुठेच नाही. दुसऱ्यांच्या कुंपणात चोरून घुसून पेरू कैऱ्या तोडताना 4 शिव्या ऐकल्याशिवाय करमलंच नाही. तोडलेल्या कैऱ्यांचे चिरमट कच्चे गोड लोणचे बनवणे, मग त्यांच्यासाठी लागणारं साहित्य प्रत्येकाने आपापल्या घरातून एक एक वस्तू घेऊन येणं, मसाला, मीठ, तेल, साखर आणि मग त्यात कैरीचे तुकडे टाकून ते सर्वांना कागदाच्या तुकड्या वाटणं, म्हणजे आम्हा मुलांसाठी ती एक प्रकारची पार्टीच असायची. चिंचा तोडून खिसे भरून शाळेत नेऊन इतरांना वाटणं, पण त्यासाठी होणारी भांडणं. केस एवढेसे असले तरी अबोलीची फुलं गोळा करून त्याचे मोठमोठ्यांचे गजरे माळणे. वेळ कुठे घालवायचा हा प्रश्न कधीच पडला नाही. पण आजकालच्या मुंबईच्या मुलांना वेळ कसा काढायचा हा प्रश्न पडतो. स्कूल आणि मग ट्युशन यातच दिवस निघून जातो आणि फावल्या वेळेत होमवर्क किंवा मग मोबाईलवर गेम खेळणं याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. कारण ही मुलं कम्प्युटर युगातली, त्यामुळे स्पर्धाही तेवढीच जास्त. वया अगोदरच मुलं मोठी होऊ लागली आहेत. आजची तरुण पिढी पोन्स, ब्ल्यू फिल्म्स यासारख्या महिषासुराच्या जाळ्यात अडकत चाललेली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात बहुतेक मुलांना जीव गमवावे लागते आहे. वया अगोदरच शारीरिकदृष्ट्या मूल अपंग होऊ लागले. आजकालच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अगदी पहिलीच्या मुलालाही मोबाईल वापरणं निष्कर्षाने झाले आहे. त्यात करोनासारख्या महामारीत तर मोबाईल आणि लॅपटॉप हे अगदी तेरे बिना नाही जिना अशी परिस्थिती झाली आहे. मोबाईलवर गाणी ऐकण्याच्या सवयींमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नवरा बायकोंमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीही पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून राहावं लागत आहे. आज कोणीही अगदी सहजपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती मिळवू शकतो. त्यातच सायबर क्राईममध्ये एखादा मोबाईल हॅक झाला तर त्याची सर्व जमापुंजी अवघ्या क्षणात रिकामी होऊ शकते. मोबाईल हा नक्कीच वरदान आहे, पण त्याच्या वाढत्या दुरुपयोगामुळे तो एक प्रकारचे शाप बनत चाललेला आहे. आमच्या काळातही संशोधन होते, पण विकास मात्र कमी होता. या संशोधनाच्या ओझ्याखाली मुलं आपलं बालपण हरवून बसले आहेत. तरुण पिढी एकमेकांचा सहवास हरवून बसले आहेत आणि प्रौढ आपल्या घरात राहणाऱ्या मुलांना हरवून बसले आहेत. मोबाईलमुळे लांबची माणसं नक्की जवळ आली असतील, पण जवळची माणसं खूपच लांब गेली आहेत. ट्रेन दादर स्टेशनला थांबली तशा सर्व बायका उतरण्याची घाई करू लागल्या. माझ्या बाजूची खांद्याला खांदा लावून चालणारी एक मुलगी मोबाईलवर बोलत बोलत ट्रेनमधून उतरत होती. त्या नादात उतरता उतरता तिचा हात माझ्या चष्म्याला लागला आणि माझा चष्मा प्लॅटफॉर्मवर पडला. त्याचे सरळ 2 तुकडे झाले. रागाच्या भरात मी तिला पाहिलं, पण तिला या सर्वाचं भानच कुठे होतं. ती मस्त आपल्या मोबाईलच्या दुनियेत दुसऱ्या बाजूने निघून गेली. मी मात्र माझ्या तुटलेला चष्मा उचलत आतल्या आत तिला शिव्या घालत चालू लागले. आता यात चूक कोणाची, मोबाईलची की त्या मेफोबियावाल्या मुलीची? समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब